नमस्कार, गुड मॉर्निंग. मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी. नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयामध्ये खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे. दरम्यान खरातच्या मर्जीतील ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव हा या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबर 2025 मध्ये त्याने खरातच्या नकळत महिलांवरील अत्याचाराचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले होते. दुष्कृत्य करूनही खरात समाजात साधू म्हणून वावरत असल्याचं पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तर नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी या वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही आरोप आहे. खरातने दाद न दिल्याने नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. त्याने शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि फोटो तिलाच व्हॉट्सअपवर पाठवून धमकावलं. या पीडितेने खरातला कळवलं, परंतु खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिला पोलीस स्टेशनमध्ये जायला सांगितलं. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्यामुळे नीरजने सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला. मेहुण्याने पीडितेला धीर देत फिर्यादीसाठी प्रोत्साहित केलं. त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आल्याची माहिती आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे. लक्ष्मण, दिवसेंदिवस या प्रकरणामध्ये नवे खुलासे होत आहेत. अतिशय धक्कादायक वळण या प्रकरणाने घेतलेलं आहे. आता काय माहिती समोर येते? खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडवून देणारं हे सगळं प्रकरण नेमकं कसं समोर आलं अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता. मात्र जसजसे पोलिसांकडून तपास केला जातोय त्याच्या अनेक धागेदोरे जे आहे ते पोलिसांना मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रकरण नेमकं समोर कसं आलं, बाहेर कसं आलं. तर या प्रकरणामधला खरा मास्टर माइंड जो आहे तो नीरज जाधव आहे. हा नीरज जाधव कॅप्टन खरात याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या ओजस प्रॉपर्टीच्या कार्यालयामध्ये ऑफिस बॉय होता. त्या ऑफिस बॉयला ह्या कॅप्टन खरातचे सगळे दुष्कृत्य जे आहे ते समजलेले होते. मात्र या सगळ्याची माहिती त्यांनी कॅप्टन खरातला होऊ दिली नाही आणि त्याने कॅप्टन खरात याच्या कार्यालयामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील ही सगळी घटना अर्थात महिलांशी जे काही गैरकृत्य केले त्याच्या काही क्लिप जे आहे ते त्याने त्याच्या स्वतःच्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्याने कॅप्टन खरातला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. सुरुवातीला अर्थात डिसेंबर 2025 पासून हे सगळं प्रकरण सुरू होतं. सुरुवातीला त्याने कॅप्टन खरातकडेच पैशांची मागणी केली. मात्र कॅप्टन खरातने पैसे द्यायला नकार दिला. त्यावेळेला कॅप्टन खरातने आपला राजकीय दबाव वापरला, पोलिसांची मदत घेतली, पॉलिटिकल लोकांशी असलेलं कनेक्शन वापरलं आणि एका पीडितेला या व्यक्तीच्या विरोधामध्ये अर्थात नीरज जाधवच्या विरोधामध्ये तक्रार द्यायला सांगितलं आणि त्या स्वरूपाची तक्रार दिली आणि खंडणीचा गुन्हा जो आहे नीरज जाधवच्या विरोधात हा शिर्डी पोलिसांमध्ये दाखल झालेला होता. मात्र या सगळ्या घटनांनंतर देखील नीरज जाधव थांबला नाही. त्याला पैशाची हाव जी आहे ती कमी झाली नाही आणि त्यानंतर त्याने कॅप्टन खरात आपल्याला पैसे देत नाहीये असं समजल्यानंतर त्याने आपला मोर्चा या पीडित महिलांकडे वळवला आणि त्या पीडित महिलांना ते त्याचे व्हिडिओ फोटो पाडून त्यांच्याकडे पैशाची मागणी जी आहे ती करू लागला. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकच्या सिडको परिसरामधील एक 28 वर्षीय महिला आहे. तिच्या मेहुण्याला या फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यानंतर मात्र हे सगळं प्रकरण समोर यायला सुरुवात झाली. कारण ज्या महिलेच्या मेहुण्याला त्या व्यक्तीने नीरजने जे फोटो व्हिडिओ पाठवले त्यानंतर त्या संबंधित व्यक्तीने त्या महिलेला धीर दिला आणि या प्रकरणात आपण पोलिसांकडे जायला हवं असं सांगितलं आणि त्यानंतर संबंधित महिला तिच्या नातेवाईकांना घेऊन नाशिक पोलिसांकडे गेली आणि तिने या नीरज जाधवच्या विरोधामध्ये या सगळ्या प्रकरणाची तक्रार जी आहे ती केली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं बिंग जे आहे ते फुटलं आणि या सगळ्या प्रकरणामधले जे काही घटनाक्रम आहे ते आता आपल्या समोर येताना पाहायला मिळतं. म्हणूनच ही सगळी जी काही घटना घडली आहे त्या घटनेचा मास्टर माइंड हा नीरज जाधव असल्याचं समजतंय. त्यामुळे या महिलांचे व्हिडिओ का काढले जात होते, कोण काढत होतं, असे जे काही प्रश्न उपस्थित केले जात होते त्याची देखील माहिती आता पोलीस घेत आहे आणि त्यातलाच हा एक भाग असावा का याचा देखील तपास आता पोलिसांकडनं केला जातोय. त्यामुळे या घटनेमध्ये आणखी काही धागेदोरे पोलिसांना मिळतात का, पोलिसांच्या तपासात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येते हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच लक्ष्मण, या सगळ्या प्रकरणामध्ये काय महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत याची माहिती वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद. पुढची बातमी आता पाहूयात. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार झाल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय. फेसबुकच्या पोस्टमध्ये रुपाली पाटील यांनी हा दावा केलाय. तर रुपाली चाकणकर यांना पुन्हा एकदा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लक्ष्य केलंय.
तर रुपाली चाकणकर गेल्या कुठे? चाकणकर समोर येऊन का बोलत नाही, का स्पष्टीकरण देत नाही, असा प्रश्न रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केलेला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप केलाय. रुपाली चाकणकर या फरार झाल्यात असा थेट दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या समोर का येत नाहीत, त्या गेल्या कुठे, समोर येऊन त्या स्पष्टीकरण का देत नाहीत, असे प्रश्न रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केलेत. तर एक फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलेला आहे. रुपाली चाकणकर फरार झाल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलाय आणि पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केलंय. तर या भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर समोर येऊन का बोलत नाही, समोर येऊन स्पष्टीकरण का देत नाही? हा भोंदूबाबा महिलांवर अत्याचार करत होता आणि त्याच्यासोबतचे काही फोटो हे रुपाली चाकणकरांचे समोर आले. त्यानंतर हे सगळं प्रकरण अधिकच चिघळलं.